मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत इथे मराठवाड्यातल्या भोंडारे गावात येण्याची संधी मिळाली आणि खरंच खूप सुंदर गाव आहे. आजची सकाळ इथे भोंडारे गावात झाली. सगळ्यांनी अगदी जंगी स्वागत केलेलं आहे आमचं. म्हणजे छोटे वारकरी असतील किंवा छोट्या नटून-थटून आलेल्या मुली असतील किंवा मग छान-छान रांगोळ्या आहेत. आम्ही वृक्षारोपण केलं, वाचनालयाचं उद्घाटन केलं. तर आजचा हे भोंडारे गावातला दिवस खरंच खूप स्पेशल होता. अभिनेता संदीप पाठक. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आज आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये बोंढार गावामध्ये आलेलो आहोत आणि आज इथे आमचं खरंच खूप जल्लोषात उत्साहात स्वागत झालं आणि त्याचप्रमाणे जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जी कामं आहेत ती या बोंढार गावाने सुद्धा खूप चांगली केलेली आहेत. वृक्षारोपण असेल, ग्रंथालय असेल, शाळा डिजिटल असेल, ग्रामपंचायतला ISOचं सर्टिफिकेट आमच्या हस्ते देण्यात आलं. मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे एका छोट्या गावासाठी आणि देवाकडे ही प्रार्थना करतो की यांची खूप मेहनत आहे. तर हे गाव सुद्धा याला एक खूप मोठं पारितोषिक मिळावं सरकारतर्फे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंढार नेरली येथे मुख्याध्यापिका म्हणून काम करते. माझी शाळा डिजिटल झालेली आहे. प्रत्येक मुलं कॅम्प्युटर चालवतात. कॅम्प्युटरवर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दाच्या भेंड्या, चित्र रंगवणे असं मुलं करू शकतात. आणि माझ्या शाळेतले गेल्या वर्षी 6 मुलं तालुक्यातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत. माझी शाळा डिजिटल आहे, वातावरण सुंदर आहे, शाळेला परसबाग आहे, शाळेला सोलार आहे आणि एकूणच वातावरण प्रसन्न असल्यामुळं विद्यादानाचं कार्य अति उत्तम होतं. मी देवराज बाजी कोकरे, बोंढारे इथले पोलीस पाटील 1996 पासून पदावर आहे. ते आम्ही आमच्या गावामध्ये भांडण तंटे, गावातले बंधारे जे हे धुरे वाची भांडण तंटे आमच्या गावात मिटवतो आणि आमची एकही केसेस आमचे पोलीस स्टेशनला नोंद नाही. असे आम्ही सर्व काम चांगल्या पद्धतीने गावकऱ्याच्या वतीने चांगले काम होत. मी मारुतराव वामनराव बागल, सरपंच बोंढार तर्फे नेरली. आमच्या गावामध्ये 13 मार्च रोजी अभिनेत्री संदीप पाठक सर व अभिनेत्री रसिका येंगोलगेकर हे मॅडम आलेल्या होत्या. आमच्या गावामध्ये व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या गावामध्ये ISO ग्रामपंचायत केली आणि वाचनालय, डिजिटल शाळा, बंदिस्त नाल्या, शेगडी किचन, घनकचरा व्यवस्थापनचे काम पूर्ण गावामध्ये कामाचं, CC रस्ते, वृक्ष लागवड, CCTV कॅमेरे, सोलार पॅनल शाळेवरती, अंगणवाडीवरती, ग्रामपंचायतवर बसविण्यात आलेले आहेत. संपूर्ण गावाच्या लोकांचा सहभाग असून आम्हाला ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी आमच्या कामात सहकार्य करत आहेत. त्याबद्दल आमचे काम होत आहेत. सर्वांगीण विकास झालेला आहे. मी भगवान धर्माजी आरसुळे, राहणार बोंढार तर्फे नेरली, तालुका जिल्हा नांदेड येथील नागरिक असून आमच्या गावात मुख्यमंत्री ग्राम संपर्क अभियानांतर्गत जे स्वच्छता अभियानचे कार्य सुरू आहे त्या कार्यामध्ये ग्रामसेवक मॅडम ऐनवारताई आणि गावचे सरपंच श्री मारुतराव वामनराव बागल यांच्या सहकार्यामुळे आणि गावकऱ्याच्या सहकार्यामुळे गावात खूप विकास झालेला आहे. बंदिस्त नाल्या झालेल्या आहेत, मंदिराचं काम झालेलं आहे, शाळेकडे गट्टू झाले आहेत, अतिशय शाळा चांगली झालेली आहे, CC रोड झालेले आहेत आणि शाळा 2013 मध्ये राज्यात पहिली आलेली आहे. आता बी पहिली येईल, डिजिटल होईल आणि हे चांगलं काम गावकऱ्याच्या सहकार्याने झालेलं आहे. त्याबद्दल सर्व गावकऱ्याचे अभिनंदन करतो. आणि सरपंच तळमळीनं काम करीत आहेत, ग्रामसेवक तळमळीनं काम करीत आहेत, रात्रंदिवस कामं करीत आहेत. त्याच्यामुळे याचा सहभाग आपल्या गावाला लाभलेला आहे. तरी हे आपलं गाव राज्यात किंवा प्रथम येईल मी अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत बोंढार नेरली येथे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाविन्य उपक्रम म्हणून सिने अभिनेत्री
रसिका वेंगुर्लेकर आणि अभिनेत्रे संदीप पाठक हे आज या गावी आलेले होते आणि त्यांच्या हस्ते या गावातल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या गावाने या अभियानांतर्गत सर्वच स्तरावरती मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलेलं आहे। तिथे शाळेचे सुशोभीकरण असेल, अंगणवाडीचे सक्षमीकरण असेल किंवा ग्रामपंचायत आयसो करण्याचं काम असेल, गावातल्या महिलांचा सत्कार असेल, तरुणांना त्यांचा सत्कार असेल, या सर्वच बाबीमध्ये ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि अपेक्षा आहे की जिल्हा आणि राज्य स्तरावरती या गावाला प्रथम पारितोषिक मिळेल। नमस्कार, मी श्रीमती MI ऐनवार, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय बोंडार तर्फे नेरली, तालुका जिल्हा नांदेड येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत 17 सप्टेंबर 2025 पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। नंतर आम्ही गावामध्ये सगळ्यांना विचारून ग्रामसभेचे नियोजन करून आमदार साहेब बालाजीराव देवदास कल्याणकर आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली आणि ग्रामसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर गावामध्ये गावामध्ये लोकसभागातून गावात साफसफाई करण्यात आली आणि श्रमदानातून वनराई बंधारा, कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला आहे आणि शाळेला स्मशानभूमी, अंगणवाडी, मंदिर आणि ग्रामपंचायतचा रंगरंगोटी करण्यात आलेला आहे। प्रत्येक घरावर घोषवाक्य लिहिलेले आहे, पती पत्नीचे नावे लिहिलेले आहे, मुलीचे नाव पण माझी मुलगी माझी शान हे पण नाव लिहिलेलं आहे आणि ग्रामपंचायत आयोस केलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि गावात आरो बसवलेले आहे, विद्युत पंपावर सोलार बसवलेले आहे आणि शाळेला पण सोलार बसवलेला आहे आणि ग्रामपंचायतला पण सोलार, अंगणवाडीला पण सोलार आणि अंगणवाडीला परसबाग केलेला आहे, शाळेला पण परसबाग केलेला आहे गावामध्ये आणि बंदिस्त नाली केलेल्या आहेत आणि OSR मधून सुद्धा आम्ही म्हणजे व्यवसाय कर म्हणून निधी वसूल केलेला आहे, टॅक्स घेतलेला आहे आणि लोकवर्गणी जमा झालेला आहे बऱ्यापैकी म्हणजे लोकसंख्येच्या उद्दिष्टानुसार लोकसंख्या जमा झालेली आहे। घरपट्टी वसुली 92% झालेली आहे आणि गावामध्ये घंटा गाडी आहे आणि प्रत्येक घराला 2-2 कचरा कुंड्या दिलेल्या आहे, ओला आणि सुका कचरा कुंड्या असे प्रत्येक म्हणजे 200 कुटुंबांना दिलेला आहे आणि सकाळी दररोज 2 तास घंटा गाडी चालते प्रत्येकाच्या घरोघरी ते कचरा नेऊन आणि ते घन कचरा विलगीकरण शेड आहे, त्या विलगीकरण शेड मध्ये आम्ही कचरा टाकत असतो, त्याच्यानंतर त्याची खत करत असतो त्या कामाची। गावामध्ये लोकसंख्येनुसार आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे गावामध्ये आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये CCTV कॅमेरे लावलो आणि विधवा बायकांचा सन्मान केलं आणि सैनिकाच्या आई वडिलांचा सन्मान केलेला आहे, प्रतिष्ठित नागरिकाचा सन्मान केलेला आहे आणि पती पत्नीच्या नावे 8 नंबर देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे आणि गावामध्ये घरकुल म्हणजे माझ्या ह्या मोहीम कालावधीमध्ये 33 घरकुल आलेले आहेत, तर त्या 33 घरकुलमध्ये मी 28 घरकुल कंप्लीट केलेले आहेत आणि जलताराचे कामे पण चालू आहेत गावामध्ये, स्वेचपिड्डे पण बऱ्याच ठिकाणी चालू आहे गावामध्ये आणि गावामधला पूर्ण म्हणजे साफसफाई हे ते सगळं केलेली आहे, व्यवस्थित केलेलं आहे कारण तेव्हा 31 डिसेंबर पर्यंतच कालावधी होता, तेव्हा म्हणजे खूप कामं करण्यात आली, त्याच्यानंतर हा कालावधी वाढला 31 डिसेंबर पर्यंत 31 मार्च पर्यंत हा कालावधी वाढलेला आहे आणि मला गावातून लोकांचा खूप सपोर्ट भेटला, त्याच्यामुळे मी हे कामं करू शकली आणि हे काम सरपंच आणि माझा एकट्याच नसून पूर्ण गावाचं पीडित आहे आणि अगोदर याआधी 2021-22 मध्ये RR आबा स्मार्ट विलेजचा मला पुरस्कार भेटलेला आहे आणि संत गाडगे बाबाचा पण पुरस्कार भेटलेला आहे आणि आता ग्राम आदिशक्ती समितीमध्ये सुद्धा पहिला आलेला आहे तालुक्यातून माझा गाव। मी असे कामं करतच राहिलेले आहे। नमस्कार, मी बोंडारची अंगणवाडी कार्यकर्ते आहे, गेल्या 34 वर्षापासून या गावामध्ये कार्यरत आहे। माझी अंगणवाडी ही सध्या डिजिटल झालेली आहे आणि याच्यामध्ये आमचे सरपंच साहेब आणि ग्रामसेविका मॅडम याचे अथंग असे प्रयत्न आहेत। अंगणवाडी जेव्हा सुरुवातीला झाली तेव्हा अंगणवाडीची तेवढी काही असं हे नव्हती, डिजिटल वगैरे झालेली नव्हती, पण जसं ग्रामसेवक मॅडम असतील, आमचे सरपंच बागल साहेब असतील, आमच्या अंगणवाडीमध्ये एवढं काही प्रोग्रेस झालेला आहे की आज आमच्या अंगणवाडीवर सोलार बसवलेला आहे, मुलांना समजा गरमी वगैरे होणे म्हणून फॅन वगैरे म्हणजे अशा भरपूर काही असं जे काही योजना आहेत त्यांच्या मार्फत आलेल्या त्या सगळ्या अंगणवाडीमध्ये त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद शाळेबरोबर या गावाबरोबर आमच्या अंगणवाडीचं आज नाव होते। आम्हाला खूप त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्यात सगळ्यात म्हणजे गावकऱ्यांचा एवढा हे आहे
सहभाग आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ह्या आमच्या पोलीस पाटील मॅडम आहेत, ह्या आमच्या मुख्याध्यापक मॅडम आहेत. छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ग्रामसेवक मॅडम यांचं सगळ्यांचं सहकार्य असतं. मला फक्त एवढंच म्हणायचं की जे गेल्या वर्षभरापासून आणि हे जे काय डिजिटल जे ISO प्रमाणपत्र मिळण्याच्या मागे जे काही गावकरी मंडळी असतील, आमच्या ग्रामसेवक मॅडम असतील किंवा सरपंच साहेब असतील, जे काही या कामामध्ये व्यस्त होते आणि त्यांना जे काही ह्या कामामुळे हे करता करता समजा त्यांना जे काही कुठं असं असं अस्वस्थता जाणवत होती थोडीफार, ते आज आपले पाठक सर असतील किंवा रसिकाताई आल्या असतील, त्यांनी जेव्हा आले आणि इथं सगळ्या गावकऱ्यांशी संपर्क साधला, सगळ्या गावकऱ्यांशी त्यांना संवाद केला, त्याच्यामधून एवढा उत्साह वाढला की जेवढे काही कामं केलेले होते ते पूर्ण आमचा थकवा दूर केलेला आहे.